नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जिल्हा परिषद सेस योजना 90% अनुदानाचे तूर बियाणे आदिवासी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वाटप. पत्रकारांचा पुढाकार. ठाणे जिल्हा परिषदेच्या सेस योजनेअंतर्गत 90% अनुदान तूर बियाणे वाटप योजनेनुसार कल्याण कृषी विभागाच्या सहकार्याने पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज मूल्यमापन समितीचे सदस्य संजय कांबळे यांनी तालुक्यातील गोवेली ठाकूरपाडा येथील आदिवासी शेतकरी गणपत लुखा हिंदोळे या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तूर बियाणे वाटप केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या अनोख्या कल्पनेचे स्वागत केलं व समाधान व्यक्त केले. कृषी विभाग, पंचायत समिती, कल्याण, जिल्हा परिषद ठाणे यांच्या शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवण्यात येतात. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बायोगॅस बांधणी, शेतकरी बचत गट, ग्राम संघास कृषी निविष्ठा, कृषी अवजारे पुरवठा, पीक संरक्षण, काटेरी कुंपण, प्लास्टिक तंत्रज्ञान वापर, फुलशेती लागवड, पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना, मधुमक्षिका पालन, सौर ऊर्जा साहित्य पुरवठा इत्यादी योजनांचा समावेश असून यासाठी 7/12 आधार कार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे लागतात. यापैकी जिल्हा परिषदेच्या सेसमधून 90% अनुदानावर तूर बियाणे हे आदिवासी शेतकऱ्यांसाठी आले आहे. मागील वर्षी पत्रकार संजय कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदिवासी शेतकरी गणपत लुखा हिंदोळे यांना बियाणे दिले होते. त्यांनी देखील आपल्या कष्टाने हे पीक चांगलं घेतलं होतं. याची पाहणी करण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, विस्तार अधिकारी SS संत हे शेतावर आले होते. इतकंच नव्हे तर कृषी अधिकारी श्री शिंदे यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी केली होती, तर पत्रकार कांबळे यांनी भात लावण केली होती. सध्या या प्रगतशील शेतकऱ्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना पंचायत समितीला येणं शक्य नव्हतं. म्हणून पत्रकार संजय कांबळे हे तूर बियाणे घेऊन थेट या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले व त्यांना बियाणे दिले. हे पाहून त्यांना समाधान वाटले. आपला शासन विचार करतंय याचा आनंद या बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी लाभार्थी गणपत हिंदोळे, कमलीबाई बुधा हिंदोळे, हौसाबाई मेंगाळ इत्यादी उपस्थित होते. या सुंदर कल्पनेचे व पत्रकार कांबळे यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत 90% तूर बियाणे वाटप ही शासनाची योजना आहे आणि मागील वर्षी आपण गोविली ठाकूरपाडा येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे बियाणं दिलं होतं. परंतु आता या शेतकऱ्याची तब्येत बरोबर नाही, ते आजारी आहेत असं समजलं. म्हणून मी आता गोविली ठाकूरपाडा जी आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीवर त्या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांना हे बियाणं देणार आहे. चला, अन्नदात्यासाठी एवढा प्रयत्न करायला काही हरकत नाही. शासनाची योजना आहे आणि मी आज त्यांच्या घरी जाऊन हे बियाणं वाटप करणार आहे. चला, आपण बियाणं वाटप करायला जाऊ. शासनाकडून मला तूर बियाणं मिळालं. तब्येत बरोबर नाही, मला माझी तब्येत बरोबर नाही, तेव्हा पत्रकार घरी स्वतः घेऊन आले. आभार आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.